मित्रो, प्रत्येकाच्या आयुष्यात आपापली एक व्यक्तिगत इच्छा असते, ते म्हणजे आयुष्यात स्थिर स्थावर होतं. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. काही यशस्वी होतात, काही अयशस्वी. तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलो आहे, ते म्हणजे आशीर्वाद मटकाचा. प्रथमतः मी तुम्हाला ही जी जागा आहे हिची ओळख पटवून देतो. ता आहे अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता आणि इकडेच बाजूला शिरपूरकडनं शाजाकडे जात असताना तोरखेडा फाटा, त्याच्या पुढे अजून आहे भारत पेट्रोलियम, त्याच्याजवळच आहे आशीर्वाद मटकाचा हा. तर आज आपण त्यांच्या मालकांशी बोलणार आहोत आणि त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. तर मित्रो, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, आपण आलोय एका यशोगाथेला ऐकण्यासाठी. तर तुम्ही पाहताय ते आहेत आशीर्वाद मटकाचा हा याचे मालक. तर मी जसं बोललो की त्यांचा संघर्ष हा माझ्या माहितीप्रमाणे एकूणच 7-8 वर्षाचा आहे, बरोबर? नाही, जवळजवळ 15 वर्ष म्हणतायत ते. 15 वर्ष म्हणजे हे जे काही नंदनवन त्यांनी फुलवलेलं आहे हे मुख्य रस्त्यावरती आहे. पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार, जे काही थोड्या अगदी काही मिनिटांमध्येच ते आपली यशोगाथा तुम्हाला सांगणार आहेत. हे एक प्रेरणा असणार आहे तरुणांसाठी. मी थेट त्यांनाच प्रश्न विचारणार आहे, कुठलाही वेळ न घालवता. तर आपण सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला हा विचारणार आहे की ही जी काही ही जी संकल्पना आहे किंवा ही जी काही तुम्हाला आयडिया आली होती, कशी आणि कसं वाटलं तुम्हाला? कशी सुरुवात होती तुमची? माझी सुरुवात म्हणजे जवळजवळ माझ्या 15 वर्षापूर्वीची जी गोष्ट सांगितली, तर मी ज्या टायमाला ह्या चान्स चालू केला मी, बरोबर, त्या टायमाला मला घरच्यांचा नकार म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही पाऊल उचललेला. हो. तर ते सांगायचे एवढा धंदा होणार नाही, काय नाही, आपला दुसऱ्या धंद्याला जाय, सुरत जाय, नाशिक जाय, पुन्हा सर थांबवतो मध्येच, पण मला आवडेल की तुमचं शिक्षण तुम्ही कुठपर्यंत केलेलं आहे? मी BA केले. बरोबर. त्यानंतर तुमच्याकडे काय पर्याय होता? नोकरी वगैरे करणे, कंपनीत जॉब वगैरे होते, जाणार होतो, पण पैसे सुरुवातीला नव्हते तुमच्याकडे, जे की त्यांच्याकडे मागणी होत होती. बरोबर. मग तर ना, मग एकूणच किती बिकट होती. हो हो. बरं. आणि गरिबाची परिस्थितीनुसार आपल्याकडे पैसा नाही, त्याच्यामुळे मी असा विचार केला तर आज ना उद्या ना परवा धंदा होईल. जसं की तुम्ही म्हणताय, हे अगदी सुरुवातीला छोटेखानी होतं, त्याच्यात कुठलंही एवढं जे आम्ही आज पाहतो एवढं नव्हतं. बरं, अजून काय सांगायचं? तर मग ज्या टायमाला मी टाकलं त्या टायमाला एकदम छोटंसं टपर होतं. बरोबर. त्यानंतर मग मी वाढवलं 2 वर्षाने, 4 वर्षाने, 5 वर्षाने, आता स्टॉल सुरू केलेला आहे त्या रस्त्यावर मध्ये. मी म्हणतो आता जवळजवळ भरपूर